हाय हॅलो नमस्कार. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये इडल्या वगैरे केल्यामुळे जास्त भांडे पडलेले आहेत आणि म्हटलं आधी भांडे साफ करून घ्यावं, कारण मग किचन जरा मोकळं मोकळं वाटतं. भांड्यांनी भरलेलं दिसतं आणि खरकटं तसं काही ठेवू वाटत नाही मला तरी. त्यामुळे मी अगोदर काही झालं तरी भांडे क्लीन करून घेते, मग बाकीच्या कामाला सुरुवात करते. एवढे असे भांडे होते ते स्वच्छ करून झालेले आहे. आणि इकडे बघा पसारा पडलेला आहे कसा. तर गॅस आम्ही खाली घेऊनच स्वयंपाक करतो, कारण जास्त वेळ लागतं. त्यामुळे मग काय उभे राहून काय करू वाटत नाही. आणि सगळीकडे असं हॉलमध्ये याच्यामध्ये सगळीकडे पसारा आहे. त्यानंतरनं मला भरपूर असं काम होतं. त्यानंतरनं मी आनंदीला घ्यायला गेले, कारण दुपारचं ऊन होतं. उन्हात सावली बघा किती दिसते आणि मला नको नको झालं होतं चलत जायला. आणि लेकराला तर उन्हात यायचं त्याला थोडं त्रास वाटतं. त्यानंतरनं मी येता शॉपमधून थोडंसं काही घेऊन आले सामान, कारण उन्हाने ह्याने भरपूर असं टॅनिंग झालेलं आहे. त्यामुळे म्हटलं चला घरचे घरी फेशियल करूया. आणि असं बाहेर करायचं म्हणलं की 500-700 रुपये तर सहज जातात. त्यामुळे मग म्हटलं चला एक किट घेतल्यानंतरनं बऱ्याचदा यूज करून होतं. आणि त्यामुळे मी मग घरीच आणलं. आणि मी मागच्या वेळेस पण घरीच एक किट आणलं होतं गोल्ड फेशियलचं म्हणून. आणि मी बघत होते कशी त्याची वेगळी स्टेप होत्या, ह्याच्या वेगळ्या स्टेप होत्या. त्यामुळे माझ्याकडे हे सॉफ्ट लॉन्च पण नव्हता, त्यामुळे मी तो पण घेतला. आणि म्हटलं चला गेल्या वेळेस मी असंच कापड आपलं सुती कापड हे केलं होतं आणि ते मी बघितलंच नव्हतं तुटलं आहे म्हणून. थोडंसं साईडला तुटलं होतं. आणि ब्लॅक हेड व्हाईट हेड तर भरपूर येतं. किती प्रयत्न केलं तर ते काही नाव घेत नाहीत निघायचं. त्यामुळे ती पिन पण मी घेऊन आले. आणि हे फेशियलवरती हे होतं फ्री होतं HD ग्लो म्हणून. आणि असं करून थोडंसं सामान घेतलं होतं मी. तर काहीच आत्ता मी लागलेलं आहे दुपारच्या स्वयंपाकाला, कारण माझं पुरण एवढं आहे, कारण जास्त पुरण लागतं आमच्यात. आणि चपात्या करायच्या काही, पोळ्या करायच्या काही. आणि इकडे ठेवलेला आहे तवा. आणि आता दुपार झालेलं आहे, 1 वाजून गेलेले आहेत. आणि आता चला डबा घ्यायला येते अनुज भाई आणते. आणि कणिक मगाशी भिजवून ठेवली होती फ्रीजमध्ये, त्यामुळे कणिक एकदम सॉफ्ट असे झालेले आहे. आणि आता पिल्लूसाठी एक पोळी करते गरम गरम आणि चुरून देते. आत्ता स्कूलमधून आलेलं आहे. आणि आनंदीला फार जास्त भूक लागली होती म्हणून म्हटलं आधी तिला करून द्यावं पुरणपोळी वगैरे. त्यानंतर नाना ॲडमिट असल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये डब्बा घेऊन जायचा होता. ते पण मला चालत जावं लागत होतं, थोडंसं लांब होतं. आणि पाहितलं सूर्य कसा डोकवतोय वरून. त्यामुळे माझा दुपारचा स्वयंपाक झाला. आणि आता मी निघालेले आहेत चालत, जेणेकरून म्हटलं चला लवकर जाऊन, कारण दुपार झाली होती, 2 तर वाजून गेले. त्यानंतर माझं बाहेर गेलो होतं काम असल्यामुळे गेलो होतं. आणि त्यानंतर मी घर आता असलेले आहेत 1:45. आणि माझं अजून झाडून फरशी राहिलेलं आहे, कारण भरपूर असे कपडे होते. त्यामुळे मला धुण्यात बराच वेळ गेला. आणि मग म्हटलं चला आता फरशी पुसून घ्यावं. त्यामध्ये दुपारचा स्वयंपाक राहिलेला आहे. आणि भाज्या करून झालेल्या आहेत, चपात्या लाटायच्या बाकी आहेत. एवढं केलं वय. आणि खाली नळाला पाणी आलेलं आहे. तर म्हटलं पाणी आहे तोपर्यंत खालचा ओट आपण धुवून घ्यायचं आहे. म्हणजे एवढे काम आहेत मला भरपूर. आणि चपात्या करायची बाकी. नाश्ता केला होता. आनंदी तर काही आत्ता वाजले 1:30. माझं फरशी राहिली पुसायची तशी. आणि मी लागली आता स्वयंपाक करायला, कारण 1:30 वाजले होते त्यामुळे. आणि पिल्लूला पण भूक लागली, आता पुरणपोळी बनवायची तिला. आणि फरशी पुसायची तशीच राहिली, कारण मी खालचा चोटा धुतला. त्यामुळे थोडं खाली पाण्याची चूल केलेली आहे. आता 2 दिवस झालं, पण तिथं पसारा राडा भरपूर होता. आणि मग तिथं आवरून झाडू मारून, पीठ खेळू नको मी झाडू मारलेला आहे. तर आता दूध आणायला वळायचे आणखी शेतला, कारण आमचं दूध जरा यायचं बंद झालेलं आहे. त्यांची म्हैस दुसरी यायची. त्यानंतर मी थोडंसं आवरलं, फ्रेश झाले. आणि आता मी निघालेले आहे बाजारात, कारण आज आहे रविवार. सो म्हटलं चला आठवड्याची भाजीपाला घेऊन यावं, कारण मग
इतर वेळी आणायचं म्हणलं तर चांगला भेटत नाही आणि जास्त महाग भेटतो. त्यामुळे आज कसं जरा बऱ्यापैकी चांगला भेटतं. तर चला आपण जाऊया बाजारात. त्यानंतरनं मी बाजारात गेले. बाजारात पाहिलं तर म्हणजे पालेभाज्या ना इतक्या महाग होत्या ना. कोथिंबीर मेथी 30 रुपयाला पिंडी होती आणि ती पण इतक्या छोट्या छोट्या बांधलेल्या होत्या. त्यामुळे मी म्हटलं चला कोथिंबीर नको घ्यायला, गावाहून आणलेली होती तेच पुरून वापरायचे, कारण एवढे महाग आणि ते पण 4-5. त्यामुळे फ्रूट भरपूर स्वस्त होते. बाकीच्या माळव मी इथूनच घेतलं. माऊली दादाकडून मी काही त्याला पैसे देत नाही, काका त्याला पैसे देतात. त्यामुळे मला जे पाहिजे जेवढं त्याच्याकडे असतं तेवढं मी तिथूनच घेते आणि तो म्हणजे माप पण करत नाही, डायरेक्टली असं देतो. त्यामुळे मला काय घरचं असल्यागतच होते. त्यानंतर घरी आल्यानंतर मस्त असं फ्रेश माळव होतं, ते साईडला काढलं. म्हटलं चला आता निवडून ठेवूया. आणि भुईमुगाच्या शेंगा वगैरे मी सगळं आणलं होतं. मला बाजारात गेले ना मी प्रत्येक गोष्ट मला जे हवी ना ते सगळं घेऊन येते मी, कारण मग आठवड्याभराचं टेन्शन जातं. असं करून मी सगळं भाजीपाला हे केलं. आणि त्या अगोदर कोथिंबीर आणली नव्हती मी, पण तांदूळचा आणि मेथी आणली होती. ती आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवली. बाकीच्या पिशव्या काढून ठेवल्या. म्हटलं चला फ्रीज थोडा रिकामा करून घेऊया, जे लागत नाही ते बाजूला काढून ठेवूया. असं करून मी सगळं माळव ठेवून दिलं, स्टोर केलं. त्यानंतर मला आणखी हे होतं. तर बघितलं मी आणखी आता एकदा परत रेडी झालेलं आहे. मला जायचं आहे गणपतीच्या म्हणजे आमच्या तिथलं वीरवाडी मी घरी आल्यानंतर ना सगळं मी लूज केसेस घेतलेले होते ते सगळं घर सोडून दिलं माझं. आणि आता असं करून मी आपला ब्लॉग चेंज इथेच करते. आणि आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या.